प्रेझेंटेशन असं काही विशेष नाहीये. पण मी मुद्दाम पेन आणि जसे तुम्ही पेन आणि पेपर वापरणार आहात, तसं मी सुद्धा डिजिटल पेन आणि पेपर वापरणार आहे. आणि जे काही बोलतोय ते मी लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. काहीच खोकला सर्दी नाहीये, पण ते उगाचच घसा खोकवतोय. अ, तर स्वयंरोजगार असा आपला विषय आहे. रोजगार या शब्दाचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आपण दिलेल्या वेळेच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पैसे मिळतात. आपण केलेल्या कामाच्या मोबदल्यामध्ये असं म्हणण्यापेक्षा दिलेल्या वेळेच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पैसे मिळतात. म्हणजे काय? तर मी 8 तास काम केलं तर माझा जो कोणी एम्प्लॉयर आहे, म्हणजे मला ज्यांनी रोजगार दिलेला आहे, त्या माणसाचं हे देणं असतं. म्हणजे त्याला त्याला आपण जो वेळ देतो त्या वेळेच्या हिशोबात आपल्याला पैसे मिळतात. आता प्रत्येकाच्या स्किल प्रमाणे सुद्धा पैसे मिळतात. दॅट इज अ डिफरंट पार्ट. हा थोडासा वेगळा भाग आहे. पण मुळात रोजगार, आपण जेव्हा म्हणतो रोजगार हमी योजना, त्यावेळेला आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने 8 तासाचं काम असेल, 100 तासाचं काम असेल, 300 तासाचं काम असेल, 600 तासाचं काम असेल, अशा पद्धतीने त्या कामाची विभागणी केलेली असते आणि आपल्याला रोजगार म्हणजे आपल्याला त्या दिलेल्या वेळेच्या हिशोबात आपल्याला पैसे मिळतात. आता ह्याला जो स्वयं शब्द जोडला गेलाय त्याचा अर्थ असा आहे की मी माझ्यासाठी दिलेल्या वेळामुळे मला जे काही पैसे मिळणार आहेत ते माझेच पैसे असणार आहेत, परंतु हे सगळे प्रॉफिट नसणार आहेत. सगळे पैसे हे मला खर्च करण्यासाठी, माझ्यावरच खर्च करण्यासाठी मिळालेत, अशा कुठल्याही आविर्भावात आपण स्वयंरोजगाराकडे बघणार नाही. मुख्यतः स्वयंरोजगार ह्या शब्दाला आपण जास्तीत जास्त निरपेक्ष भावनेने बघितलं पाहिजे. म्हणजे काय? तर स्वयंरोजगार करत असताना, स्वयंरोजगाराचे कुठल्याही साधनाचा उपयोग करत असताना आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण दिलेल्या वेळाचा मोबदला हा आपल्याला पैशाच्या रूपात मिळणार आहे. ह्याचा सोपा अर्थ परत एकदा मी सांगतो की जर का आपण जास्तीत जास्त वेळ देत असू तर आपलं पैशाचं गुणोत्तर हे आपल्या दिलेल्या वेळेच्या पद्धतीतच असणार आहे. हा सरळ सरळ स्वयंरोजगाराचा अर्थ आहे, रोजगाराचा अर्थ आहे. आता स्वयं म्हणजे काय? तर मी माझ्या मोटिवेशननी, म्हणजे मी माझ्या प्रेरणेने केलेलं जे काम आहे ते मी स्वयंरोजगारामध्ये आणीन. आणि अनेक उदाहरण आहेत. माझ्या घरातलं मी उदाहरणाने सुरुवात करतो. मी उद्योजक पहिल्या दिवसापासून, माझं इंजिनिअरिंग झाल्यापासून काही मी उद्योजक झालो नाही. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. घरामध्ये उद्योगाचं वातावरण होतं का? तर होतं. पण वडील नोकरी करत असताना उद्योग करत होते आणि 1-2 वर्ष नाही तर कमीत कमी 30 वर्ष त्यांनी नोकरी आणि उद्योग एकत्र केला. आणि ह्या सगळ्याच्या म्हणजे त्याला कारण असतील, त्यावेळेची मानसिक आर्थिक परिस्थिती असेल, या सगळ्या गोष्टी होत्या. परंतु उद्योगाचा स्वयंरोजगारामध्ये आपण ह्या दोन्ही गोष्टीचा बॅलन्स करणं हे खूप खूप अवघड असतं. आणि हा विचार आपण करून ठेवला पाहिजे की आपण नोकरी करत असताना आपण काहीतरी वेगळी गोष्ट करतोय, स्वयंरोजगार करतोय, जो एका छोट्या कपॅसिटीमध्ये आहे. कपॅसिटी म्हणजे काय? तर जी काही माझी क्षमता आहे त्या क्षमतेमध्ये मी जो काही रोजगार करतोय, स्वयंरोजगार किंवा काम करतोय, ते आपण स्वयंरोजगार म्हणून म्हणू शकतो. आता ह्या सगळ्यामध्ये पुढे जायच्या आधी आपण काही गोष्टींचा विचार करूया, ज्याला ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर असं म्हणतात. आणि याला 1 माणूस असू देत किंवा 100 माणसं असू देत किंवा 10,000 माणसं असू देत, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर हा विषय हा सगळ्यांना लागू होतो. आणि त्याला 2 प्रकारची फंक्शन्स असतात. एक असतं फ्रंट एंड फंक्शन, म्हणजे ज्याला ग्राहक हा ती फंक्शन्स बघू शकतो, आणि दुसरं असतं बॅक एंड फंक्शन. आता आपल्याला वाटेल की हे मी जर एकटाच काम करणार असेल किंवा माझ्याबरोबर अगदी घरातले काम करणार असतील तर ह्या सगळ्याची गरज आहे का? तर 100% गरज आहे. ह्या फंक्शन्सची गरज आहे. ह्या प्रत्येक फंक्शनला माणसाची गरज नाही. पण हे प्रत्येक फंक्शन जर झालं तर आपला स्वयंरोजगार सुद्धा चांगल्या लेवलला जाऊ शकतो. स्वयंरोजगाराची अनेक उदाहरणं आहेत, आपल्या सगळ्यांना डोळ्यासमोर आहेत. अगदी रिअल इस्टेट एजन्सी पासनं ते सगळ्या प्रकारच्या कन्सल्टेशन, म्हणजे आपण त्याला असं म्हणूया सर्व्हिसेस ज्या असतात, त्या सगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस आपण जेव्हा देतो त्याला आपण कन्सल्टिंग सर्व्हिसेस असं म्हणू. की आपण स्वतः काही विकत नाही आहोत, म्हणजे माझं स्वतःचं बनवलेलं उत्पादन नाहीये,
पण LIC ची पॉलिसी असेल, जसं मी म्हणलं तसं की फ्लॅट जागा खरेदी विक्री हा विषय असेल किंवा जागा भाड्याने देणं हा विषय असेल, ज्यामुळे आपल्याला समोरच्या मध्ये व्हॅल्यू ऍड करता येणार आहे, ज्यामुळे आपल्याला समोरच्याच्या आयुष्यामध्ये थोडाफार बदल करता येणार आहे, अशा सगळ्या कन्सल्टिंग सर्व्हिसेस या स्वयंरोजगारामध्ये येऊ शकतात. दुसरं गृह उद्योग, हे सुद्धा पूर्णतः स्वयंरोजगारामध्ये येऊ शकतात. आणि या गृह उद्योग, हो मी त्या आधीच्या स्लाइडमध्ये जाणार आहे, मी त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहे. मी त्याच्या आधी फक्त तुम्हाला काही गोष्टी सांगतो आणि मग परत मी आधीच्या स्लाइडमध्ये जातो. कन्सल्टिंग सर्व्हिसेस, गृह उद्योगामध्ये पापड बनवणं असेल, लोणची बनवणं असेल, काही केक, आता हल्लीचा जो जास्त काय आपण त्याला म्हणू हॉट सेलिंग आयटम आहे, की केक बनवता का, किंवा कस्टमाइज्ड केक असतात असं काही बनवता का, असे काही विषय असतील, किंवा घरगुती 10-12 लोकांपर्यंतचे पदार्थ बनवणं असेल, केटरिंग सर्व्हिसेस असतील, खाण्यापिण्याचे जे उद्योग आहेत ते सगळे उद्योग आपण गृह उद्योगामध्ये, मसाले हा जो विषय आहे हा आपण गृह उद्योगामध्ये स्वयंरोजगारामध्ये आणू शकतो. कारण हे फॅक्टरी न लागता, एखादी विशिष्ट जागा न लागता, हे आपण आपल्या घराचा असलेल्या जागेचा उपयोग करून, आपल्याकडे असलेल्या स्किल्सचा उपयोग करून आपण हा उद्योग पुढे नेऊ शकतो किंवा हा स्वयंरोजगाराचा मार्ग अवलंबू शकतो. स्वयंरोजगार हा अत्यंत सॅटिस्फाईंग असतो. स्वयंरोजगार हा तुम्हाला मानसिक शांतता देणारा असतो, जर तो तुमच्या स्वतःच्या आवडीचा असेल तर. परिस्थितीप्रमाणे, आताची बाहेरची परिस्थितीप्रमाणे काहींना असं वाटत असेल की आता माझी नोकरी गेली म्हणून मी स्वयंरोजगार लगेच चालू करावा का, किंवा मी त्याच्यात पडावं का, तर नक्की पडावं, पण ह्यासाठी लागणाऱ्या काही क्वालिटीज त्याही आपण पुढे बघणार आहोत. ह्या क्वालिटीज आपल्यामध्ये असणं किंवा त्या पद्धतीने त्याचं ट्रेनिंग घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. दुसरा काहीतरी करतोय किंवा दुसऱ्याने काहीतरी चालू केलंय म्हणून मी चालू करणं हा तसा बघायला गेलं तर फार चांगला पर्याय नाही. कारण त्याने आपल्याला बॅकसेटिंग बसू शकतं, आपल्याला असं वाटू शकतं की अरे हे केलं मी चालू, पण हे काय तेवढंसं मला जमत नाहीये, तितकंसं मला पटत नाहीये, रुचत नाहीये, आणि मग आपण एक स्टेप मागे येतो आणि ती पुन्हा स्टेप घेण्याची जे काही धाडस असतं ते कदाचित आपलं होऊ शकत नाही. तर मी माझं उदाहरण देतो आणि मग मी ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरकडे जातो. उदाहरण देण्यामागचं उद्दिष्ट एवढंच आहे की 8-9 वर्ष नोकरी केल्यानंतर मी माझा स्वतःचा उद्योग चालू केला. तोपर्यंत मी नोकरीच करत होतो. 2005 ते 2013 पर्यंत मी नोकरी केली. 2005 ते 2013 मध्ये नोकरी करण्याचा फायदा असा झाला की माझे कॉन्टॅक्ट तयार झाले, माझ्या वेगवेगळ्या ओळखी तयार झाल्या, आणि या ओळखींचा प्रचंड उपयोग पुढचा उद्योग उभा करण्यामध्ये गेला. सुरुवात जी केली ती मी नक्की स्वयंरोजगार अशाच कॅटेगरीमध्ये होतो, कारण मी एक ट्रेनिंग सेंटर चालू केलं होतं आणि त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये कुठलीही टीम नव्हती. या ट्रेनिंग सेंटरमध्ये हे जे सगळे ऑर्गनायझेशनल फंक्शन आपल्याला दिसत आहेत, हे 7ही ऑर्गनायझेशनल फंक्शन, म्हणजे 5 हे 6 फंक्शन, फ्रंट एंड आणि बॅक एंड, आणि 7वं फंक्शन मॅनेजमेंट, ही 7ही फंक्शन मी एकटाच करत होतो. फक्त ही सगळी फंक्शन्स ही तिथे अवेलेबल होती. म्हणजे काय, मार्केटिंगचा अर्थ मी हे करतोय हे लोकांना कळलं पाहिजे. हे कसं कळलं पाहिजे, तर एकतर तुम्ही जाहिरात करू शकता, ज्याला आपण ऍडव्हर्टाइजमेंट म्हणतो, त्याला मार्केटिंग म्हणत नाही. आणि दुसरं म्हणजे मार्केटिंग करू शकता. म्हणजे काय, तर तुम्ही समोरच्याला काहीतरी त्याचा प्रॉब्लेम घेऊन, त्याची काही जी अडचण असेल ती घेऊन तुम्ही त्याला सांगू शकता. आता एक एक्झाम्पल म्हणजे वयस्कर लोकांना वाचनालयात जाणं होत नाही, ते लायब्ररीमध्ये वयस्कर लोक जाऊ शकत नाही, तर घरोघरी जाऊन पुस्तकं देऊन, त्यांची लिस्ट त्यांच्याकडे देऊन वाचनालयाचा उद्योग अनेकांनी चालू केला आणि तो अतिशय यशस्वीरित्या स्वयंरोजगाराच्या अंतर्गत वाचनालयाचा उद्योग चालतो. त्याचा ऍडव्हान्टेज काय की पेरिशेबल नाही, काहीच नाशवंत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या वस्तूची फक्त ट्रॅकिंग ठेवायचंय, त्याचं काय जे काय तुम्हाला साधं रजिस्टर जरी मेंटेन करायचं असेल तरी तुम्ही ते करू शकता. आणि काही किरकोळ भांडवलामध्ये हा उद्योग चालू होऊ शकतो. कष्ट मात्र भरपूर आहे, कारण 3ऱ्या मजल्यावर घर असेल आणि मला पुस्तकं वर घेऊन जायचे, तर ज्या काही 1-2 थैल्या असणार आहेत त्या मला 1-2-3 मजले लिफ्ट नसेल तर वर घेऊन जाव्या लागणार आहेत. हे त्याच्या मागचं सत्य. ह्या सगळ्यामध्ये मी काय करतोय हे लोकांना कळणं, हे ऍडव्हर्टाइजमेंट आणि मार्केटिंग या दोन्ही पद्धतीने जाणं अपेक्षित आहे.
आणि हे सगळ्यांना लागू आहे, व्यापाराला पण लागू आहे, उद्योगालाही लागू आहे आणि स्वयंरोजगारालाही लागू आहे. त्यामुळे आपलं मार्केटिंग समोरच्या मध्ये जास्तीत जास्त व्हॅल्यू ऍड करणं. मग मार्केटिंगचा एक सोपा उपाय काय आहे, तर मी जसं आता तुमच्याशी बोलतोय व्हिडिओमध्ये, तशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारे युट्यूब, फेसबुक या माध्यमांचा उपयोग करून व्हिडिओवर काही गोष्टी बोलू शकतो. आणि आता गणिताचे काहींना क्लासेस घ्यायचे असं आपण समजू की गणित हा खूप चांगला प्रॉब्लेम आहे. पालकांना सुद्धा भीती वाटते की अरे मला स्वतःलाच एवढं विशेष गणित येत नाही तर मी माझ्या मुलाला काय शिकवणार. आणि तो प्रॉब्लेम जर सोडवायचा असेल तर सुरुवातीला मी क्लासेसची जाहिरात केली तर लोक म्हणतील ठीक आहे हा तर नेहमीसारखंच दिसतंय. पण जर का मी असं ठरवलं की मी 1 तासाचं वर्कशॉप घेणार आहे आणि त्या वर्कशॉपमध्ये मी काही गणित सोडवण्याच्या पद्धती शिकवणार आहे आणि हे फुकट असेल, तर तुम्हाला लक्षात असं येईल की लोकांना तिथे यायला आवडेल. कारण त्यांना आत्ता काहीच द्यायचं नाहीये, पण त्यांना मिळताना मात्र काही गोष्टी नक्की शिकायला मिळणार आहेत. मग पहिली 40-45 मिनिटं, 50 मिनिटं तुम्ही शिकवलं, जीव तोडून जसं तुम्ही शिकवता तसं, तर शेवटची 10 मिनिटं ही तुम्ही तुमचं ऍडव्हर्टाइजमेंट करू शकता. तुम्ही त्याचं सेल करू शकता. म्हणजे हा जो पुढचा पार्ट आहे हा करू शकता. त्याच्यात तुम्ही सांगू शकता की तुम्हाला जर का जास्त शिकायचं असेल, अजून ह्याच्या पुढे शिकायचं असेल, तर तुम्ही माझा हा असा असा क्लास आहे हा जॉईन करू शकता. हा ऑनलाईन आहे काय, अजून कुठे आहे, ह्या जागेवर आहे. आणि त्या पद्धतीने तुम्ही तुम्ही तुमच्याकडे असलेल्या कपॅसिटीचं कन्व्हर्जन हे पैशाच्या रूपामध्ये करू शकता. आपल्या सगळ्यांना लक्षात येत आहे काय चाललंय ते. त्यामुळे मार्केटिंग हा पार्ट हा काही गोष्टी आपण आधी देणं आणि त्यानंतर आपण त्यांच्याकडनं काही गोष्टी एक्सपेक्ट करणं अशाच पद्धतीने गेला पाहिजे. तर आणि तरच आपण काही एक एक स्टेप पुढे जाऊ शकतो. सो सुरुवातीच्या काळामध्ये 2013ला मी जेव्हा एकट्याने चालू केलं त्यावेळेला मी फ्री सेमिनार हे दर आठवड्याला शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस घ्यायचो आणि कॉलेजेसमध्ये मी त्याचं ऍडव्हर्टाइजमेंट करायचो. म्हणजे मी सेमिनारची ऍड करायचो की फुकट सेमिनार आहे, मी असं असं शिकवतो, हे आहे आणि आता हे सेमिनार मध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला ह्या 4 गोष्टी शिकायला मिळतील. अशा पद्धतीने मी जेव्हा ऍडव्हर्टाइज केलं, मग त्यानंतर मुलं आल्यानंतर मार्केटिंग झालं आणि त्यानंतर जेव्हा मुलं 2 दिवसाच्या सेमिनार नंतर घरी जाणार असतात त्यावेळेला त्यांना सेल सांगितला गेला की आता हा जो कोर्स आहे हा पूर्ण 40 तासाचा कोर्स आहे, 50 तासाचा कोर्स आहे, 2 महिन्याचा कोर्स आहे आणि हा कोर्स आपल्याला अशा अशा पद्धतीने फी भरून हा जॉईन करता येईल. त्यावेळेला सेल हा विषय झाला. ऑपरेशन्स मध्ये काय असतं, तर आपण जे काम करतो ते आता समज आपल्याला मसाले पॅक करायचे, तर मसाले खरेदी करण्यापासून म्हणजे रॉ काही गोष्टी खरेदी करण्यापासून ते पॅकिंग करेपर्यंत हे सगळं ऑपरेशन्स मध्ये येणार आहे. मग याच्यासाठी आपण असं म्हणू शकतो की माझ्या घरी येणाऱ्या ज्या कोणी कामवाल्या बाई आहेत, ज्या कोणी सेवावस्थेतनं येतात, त्यांची मी काही मदत घेऊ शकते का, त्यांना काही करू शकते का, त्यांना काही एक्स्ट्रा काम देऊ शकतो का, असा सगळा विषय जो आहे हा ऑपरेशन्स मध्ये येणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष काम करायचं आहे. आता हे तिन्ही फंक्शन जे आहेत हे कदाचित तुमच्या कस्टमरला म्हणजे तुमच्या ग्राहकाला दिसू शकतात. कारण असं होऊ शकतं की आता हा कोरोनाचा काळ सोडून द्या, पण मला मसाले हवेत तर मी असं सांगणार आहे की तुम्ही ह्या ठिकाणी या आणि मसाले घेऊन जा. त्यावेळेला माझ्या ह्या सगळ्या गोष्टी त्यांना दिसणार आहेत. कारण मार्केटिंग आणि सेल्स म्हणजे मी स्वतः आहे जो स्वयंरोजगारात उतरलाय तो माणूस, ती व्यक्ती. आणि ऑपरेशन्स म्हणजे जे काय चाललंय ते समोर ते त्यांना दिसणार आहे. आता बॅकएंड फंक्शन मध्ये ह्युमन रिसोर्सेस, फायनान्सेस आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. हा जो मी आता गोल केलाय तो. जर का आपण एकाच पद्धतीने मोनोटोनस पद्धतीने जे सगळीकडे आता अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, त्याच पद्धतीने आपण सगळं देत राहिलो तर कदाचित आपल्याला फार ट्रॅक्शन, फार सेल किंवा फार रेव्हेन्यू हा मिळणार नाही. त्याला आपण असं म्हणू की हा रेव्हेन्यू आहे. रेव्हेन्यू म्हणजे आपल्याला जो इन्कम आहे तो. आणि इन्कम याचा अर्थ प्रॉफिट नाही. ह्या सगळ्याचा खर्च जाऊन जे काही उरेल ते सगळं आपल्याला प्रॉफिटमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. पण रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला नाविन्य काय आणता येईल असा जेव्हा आपण विचार करत राहू, म्हणजे सुरुवात आपण नक्की आपल्याला जे येतं त्याच्यापासून करावी, पण नाविन्य काय आणता येईल हे जर का आपण त्याच्यात R&D मध्ये दर महिन्याला दर 2 महिन्याला ठरवलं की नाही आता आपण हा प्रयोग करूया, आता आपण हा प्रयोग करूया, तर आपल्याला नक्की चांगल्या पद्धतीने
पुढचं एक नवीन प्रोडक्ट आणता येऊ शकतं आणि त्याच्याप्रमाणे आपण पुढे जाऊ शकतो. आता स्वयंरोजगारामध्ये अजून एक विषय असा आहे की आपल्याला काही एजन्सीची मदत घेता येऊ शकते. म्हणजे मी एकटाच आहे, पण मी काही एजन्सींची मदत घेऊ शकतो, मी काही आउटसोर्सिंग करू शकतो. आणि हा आउटसोर्सिंगचा विषय हा अतिशय अभ्यास करण्यासारखा आहे. यांनी होतं काय की तुम्ही पे ॲज यू गो, मी काही मुद्दाम इंग्लिश शब्द वापरतोय पण ते जास्त चपखल आहेत म्हणून मी ते वापरतोय. पे ॲज यू गो अशा पद्धतीने आपण त्यांच्या सर्व्हिसेस ह्या घेऊ शकतो. म्हणजे मला डिजिटल मार्केटिंग करायचंय, पण माझं स्वतःला मला काही येत नाही, पण मी डिजिटल मार्केटिंग करणाऱ्या काही लोकांच्या संपर्कात आलो आणि त्यांना सांगितलं की माझं ह्या पद्धतीचं डिजिटल मार्केटिंग 2 महिन्यासाठी 3 महिन्यासाठी तुम्ही करून द्या. तर तुम्ही किती पैसे घ्याल? तर ह्यानी होणार काय आहे की तुमचा एक जो पार्ट आहे, एक जे फंक्शन आहे, हे 7 फंक्शन जे तुम्हाला करायचे त्याच्यातलं एक फंक्शन हे कदाचित तुमचं कमी होऊन तुमचा दुसऱ्या फंक्शनकडे जास्त लक्ष, जे रेव्हेन्यू फंक्शन आहे या फंक्शनकडे तुमचं जास्त लक्ष देण्याचा कल होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण काही प्लॅन करू शकतो. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? सो क्लिअर असेल तर क्लिअर लिहा, प्रश्न असतील तर आपण या पॉइंट पर्यंत, ही जी 7 फंक्शन आहेत या फंक्शन पर्यंत आपण प्रश्न विचारू शकतो. मी 2 मिनिटं थांबतो, म्हणजे कळलं नसेल तर मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करीन. क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे. आता काही प्रश्न असतील तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. मी शेवटी एक 5 मिनिट, अजून एक 5च मिनिटं मी बोलणार आहे, त्यानंतर आपण प्रश्नोत्तर घेऊया. पण प्रश्नोत्तराची पद्धत मी समजावून सांगेन की आपण कशा पद्धतीने प्रश्न विचारायचे, कारण मी एकेकाला अनम्यूट करणार आहे. आपण भाजी मंडई आता करायची नाही, त्यामुळे मी ज्याचा हात वर येईल, इथे रेज हँड नावाची एक कमांड आहे, ती रेज हँड वापरून आपण करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण आपला उद्योग उभारणं अपेक्षित आहे. आता जेव्हा मी स्वतः 2013ला सुरुवात केली त्यावेळेला मी जसं म्हटलं एकटा होतो. आता माझी 18 जणांची टीम आहे. म्हणजे हे प्रत्येक फंक्शनसाठी एक माणूस आहे आता. पण ह्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळेला तो माणूस असलाच पाहिजे. हा मार्केटिंगचा माणूस मी 1 वर्षापूर्वी फुल टाइम घेतला, तोपर्यंत ते काम सुद्धा मीच करत होतो. सेल्सची मात्र पहिल्या वर्षातच, पहिल्या 2-3 महिन्यातच मी 2 माणसं घेतली. कारण जेवढे तुम्ही हात कामाला घ्याल तेवढा तुमचं स्वयंरोजगाराचं रूपांतर हे व्यापारामध्ये होणार आहे. आपलं एम, आपलं उद्दिष्ट असं असलं पाहिजे की माझा स्वयंरोजगार जो काही मी आता नोकरी सांभाळून करत असेल, तो स्वयंरोजगार हा लवकरात लवकर उद्योगामध्ये रूपांतरित झाला पाहिजे. तर आणि तरच आपण आत्मनिर्भरतेकडे जाणार आहोत. नाहीतर स्वयंरोजगारामध्ये जेवढे मी नोकरीमध्ये कमवत होतो तेवढेच जर का मी आता इथे कमवत असेल तर फार काही तसं मी करत नाही, उलट कटकटच जास्त आहे. पण जर का मी त्या स्वयंरोजगाराचं रूपांतर, म्हणजे त्या सुरुवातीचं रूपांतर हे जर का मी उद्योगामध्ये करू शकलो तर मात्र माझ्या त्या स्वयंरोजगाराला काहीतरी अर्थ प्राप्त होणार. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे की आपण स्वयंरोजगारच करत राहायचं आहे असं आपलं एम असलं नाही पाहिजे. केला हरकत नाही कोणाची, पण आपलं उद्दिष्ट हे स्वयंरोजगारातनं उद्योग निर्माण असंच असलं पाहिजे आणि त्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणं अपेक्षित आहे. ओके, तर आपण फायनान्सवर बोलूया. काही गोष्टी. फायनान्स हा विषय खरं सांगायचं इथे जितके उद्योजक आहेत, आता बरेच जण इथे मुरब्बी उद्योजक आहेत, ते तुम्हाला इतक्या चांगल्या पद्धतीने आणि इतक्या मैत्रीपूर्ण पद्धतीने सांगतील की फायनान्स हा शेवटचा पार्ट आहे आणि फायनान्स मिळणं हे आपल्याला असं वाटतं की फार अवघड असतं, पण फायनान्स मिळणं हा उद्योगामधला, सक्सेस मधला सगळ्यात छोटा पार्ट आहे. सगळ्यात मोठा सक्सेसचा पार्ट हा उद्योगातली ही सगळी फंक्शन एकत्र आणून ही सगळी फंक्शन एका उद्दिष्टाकडे काम करतायत, हे फार महत्वाचं आहे. आता याच्यातला एक पुढचा पार्ट आपण बघूया, तो म्हणजे आपल्या सगळ्यांनी प्रत्येकाने एक स्वतःला प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे मी हे सगळं का करतोय, वाय.
मी हे का करतोय? हा प्रश्न आपल्याकडे म्हणजे आपल्या डोक्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये हा सतत असला पाहिजे, की हे मी का करतोय, आणि हे आपण लिहिलं पाहिजे. त्याला आपण म्हणतो गोल सेटिंग. प्रत्येकाचा गोल, ऐहिक गोल, मी कुठल्याही पद्धतीने आध्यात्मिक, सामाजिक ह्या विषयात बोलत नाहीये. ऐहिक पद्धतीने, की आज मी भाड्याच्या घरात राहतोय, अजून 5 वर्षांनी माझं स्वतःचं घर असलं पाहिजे, हे तुमचं कारण असू शकतं तुमचा स्वयंरोजगार चालू होण्याचं. जर का ते कारण तेवढं डीप आणि तेवढं चांगलं असेल, तर आणि तरच तुमचा स्वयंरोजगाराला एक इंजिन मिळणार आहे. नाहीतर स्वयंरोजगाराची स्फूर्ती ही निघून जाणार आहे. आपल्याला स्फूर्ती ही आपल्यालाच निर्माण करायची आहे. आपल्यामध्ये आत कोणतरी बाहेरचं लेक्चर ऐकून आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारची रोजगाराची निर्मिती किंवा स्वयंरोजगाराची निर्मिती होणार नाहीये. त्याच्यासाठीचा जो हा व्हाय आहे, हा प्रचंड आवश्यक आहे. जर का तुमच्या स्वतःमध्ये हे बर्निंग डिझायर, ज्याला आपण म्हणू, की मला काही हे हालाकीचं आयुष्य मला संपवायचंय किंवा ही परिस्थिती मला बदलायची आहे आणि मला ह्या परिस्थितीतनं पुढे जायचंय, त्यासाठी मी स्वयंरोजगार करतोय किंवा हा मार्ग निवडलाय, तर त्या स्वयंरोजगाराला सुद्धा काहीतरी गोल मिळणार आहे. तुम्हाला स्वतःला सुद्धा काहीतरी गोल मिळणार आहे आणि मग तुम्हाला पुढे जाण्यासाठी, मी जसं म्हणलं, की हा जो वाय आहे, हे तुमच्या स्वयंरोजगारासाठीचं इंजिन आहे. आणि जर हा वायच नसेल, दुसरा कोणतरी करतोय, त्याला आपण म्हणतो की रिॲक्टिव्ह गोल, म्हणजे आपल्या भावंडांमध्ये कोणी असेल, मित्रमैत्रिणींमध्ये कोणी असेल आणि त्यांनी काहीतरी चालू केलं आणि ते सक्सेसफुल झालं, म्हणून मी पण करायला पाहिजे, त्याला आपण म्हणू रिॲक्टिव्ह गोल. आपल्याला तसं करायचं नाहीये. आपल्याला ऍस्पिरेशनल गोलमध्ये जायचंय. म्हणजे मला काय वाटतं आणि मला हे करायचंय, दुसऱ्या कोणाचं नुकसान करण्यासाठी नाही, कोणाला दाखवण्यासाठी पण नाही. हे मला माझ्या स्वतःसाठी करायचंय आणि म्हणून हा व्हाय हा प्रचंड महत्वाचा आहे. त्यामुळे फायनान्स पेक्षा सुद्धा हा व्हाय जास्त महत्वाचा आहे. उद्या जर तुम्हाला 2 लाख रुपये मिळाले आणि तुमच्याकडे व्हायच नसेल, सगळंच व्यवस्थित आहे, तुम्हाला वाटतंय की काय ठीक आहे, करून बघू, काहीतरी टाकून बघू, दुकान टाकून बघू, आणि होणार काहीच नाहीये, कारण तुमच्याकडे हे आपण का करतोय याचं उत्तरच नाही. त्यामुळे पैसे हा पार्ट अतिशय आपण असं त्याला म्हणू की खूप कमी महत्वाचा आहे आत्ताला. सुरुवात करताना हा व्हाय हा फार महत्वाचा आहे आणि हे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर हे प्रचंड महत्वाचं आहे. आपल्या सगळ्यांना लक्षात आलं असेल की काय काय पद्धतीचे गृहउद्योग असू शकतात, काय काय पद्धतीचे स्वयंरोजगार असू शकतात. ह्याच्यात खूप मोठी लिस्ट आहे, पण ती लिस्ट आपण स्वतः तयार करू शकतो. त्यांनी आपलं शरीर, म्हणजे आपण पेन पेपर वापरणार ते, आणि आपलं डोकं आणि आपलं मन हे सगळं कनेक्ट होणार आहे. त्यामुळे आपण शांतपणे बसून, घरी बसून आपण विचार करू शकतो की काय काय पद्धतीचे स्वयंरोजगार असू शकतात, जिथे मी स्वतःचा वेळ दवडला तर मला पैसे मिळणार आहेत. आणि मग तो जो दवडणारा वेळ आहे, तो जो दवडणारा वेळ मी जर दुसऱ्या कोणाला तरी दिला, तर ते पैसे काही पद्धतीने वाढणार आहेत, ज्याचं रूपांतर स्वयंरोजगारातनं उद्योगामध्ये होण्याकडे मदत होईल. सगळ्यांना लक्षात आलं? त्यामुळे आता कोणालाही प्रश्न असेल, त्यांनी ते विचारू शकतात. अभिषेक विचारत होते, हाऊ टू चर्न फायनान्स. तर बँका विषय आहे, पतपेढ्या विषय आहे, काही कोऑपरेटिव्ह सोसायट्या आहेत, आपण हँड लोन्स घेऊ शकतो, आपलं स्वतःचं सेव्हिंग. आता मी स्वतःच्या सेव्हिंगनी, मी अमेरिकेत होतो काही दिवस, तिथले काही साठवलेले पैसे होते, त्या सेव्हिंग मधनं मी उद्योग चालू केला. पण त्याच्यासाठीचं जे व्हाय होतं ते माझं ठरलेलं होतं. त्यामुळे तो उद्योग अजूनही 7-8 वर्ष झाल्यानंतर सुद्धा तो चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण हेच जर नसेल, आणि हे बदलू शकतं, कारण तुम्ही ते गोल अचीव्ह केल्यानंतर तुमचा व्हाय, म्हणजे तुम्ही हे का करताय, हे नक्कीच बदलणार आहे. आता कोणालाही प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्या रेज हँड असं मी म्हणलं फंक्शन एक आहे आपल्या सगळ्यांमध्ये, हात वर करा. ते मला दिसतं इथे आणि मी त्या त्या व्यक्तीला अनम्यूट करीन. सो उदयन तुम्हाला मी अनम्यूट करतोय. हा, तुम्ही बोलू शकता.
आवाज येत नाहीये मला. मनोज, तू अनम्यूटच आहेस, तू बोलू शकतोस. मला एक प्रश्न विचारायचा होता. मला जर आज स्वयंरोजगार म्हणजे मी आज अडचणीत आहे आणि मी स्वयंरोजगार करावा असं एक माझ्या डोक्यात कल्पना आली आहे, तर मी असा विचार करताना गोल सेटिंग हा एक विषय तर अतिशय योग्यच आहे. पण आज मी अजून काय विचार करावा, की खरंच आत्ता ह्या स्टेजला स्वयंरोजगार करण्यासाठी जावं का नवीन नोकरी शोधावी, किंवा माझे काय प्लस पॉइंट आहेत म्हणून मी म्हणजे आज माझ्याकडे छोटीशी जागा आहे म्हणून मी किराणा मालाचं दुकान टाकू का? तर थोडासा त्या स्केलसाठी जर आपण काही विचार करावा तर काय करावा? म्हणजे मी आज स्वयंरोजगार करतोय किंवा करायचा आहे मला सुरू, तर ह्या अडचणीच्या स्थितीत मी डायरेक्ट स्वयंरोजगारला जावं का न जावं? आता एकदम याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण सगळेजण हे स्वयंरोजगार करण्याला लायक असूच असं नाही. हे आपण पहिलं पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे की सगळ्यांनाच हे जमेल असं नाही. काही वेळेला ग्राहकाभिमुख व्हावं लागतं, श्रूड व्हावं लागतं, थोडंसं बोलणं. काही लोक इंट्रोवर्टच असतात म्हणजे बोलूच शकत नाही. पण रोजगार नक्की करायचा असतो. ती लोक आर्टिस्ट होऊ शकतात. त्यांनी त्यांच्याकडे बरेच वेळेला असं आपल्याला ऑब्झर्व होतं की जी लोक फार बोलत नाहीत त्या लोकांमध्ये कला मात्र खूप असते. आणि त्यांनी जर तशा पद्धतीने काही उपयोग करून घेता आला किंवा असं सांगितलं की बाबा हे मी बनवतोय, हे कोणाला विकायचं असेल तर त्यांनी नक्की विकावं, मी फक्त तुम्हालाच विकीन आणि मग तुम्ही त्याचं पुढे काय करायचं ते तुम्ही ठरवावं. अशा पद्धतीने सुद्धा सुरुवात होऊ शकते. पण मी आता सुद्धा अनेक लोकांना असं सांगतो की मी काय बिझनेस कन्सल्टंट नाही, पण माझ्याकडे जे विद्यार्थी येतात ते असं म्हणतात की मला आता ही नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीमध्ये जायचंय. तर मी त्यांना पहिलं हे सांगतो की पहिली नोकरी न सोडता तुला जर दुसरी नोकरी आणि त्याचे ऑफर मिळणार असेल तरच तू ही पहिली नोकरी सोड. कारण ज्या क्षणी तुम्ही रिकामे होणार आहात, आता समज असं होऊ शकतं की तुम्ही पूर्ण रिकामे झालेले आहेत, कदाचित तुम्हाला कंपनीने असं सांगितलं असेल की आता ऑगस्ट पासून आपण कामाचं बघू किंवा सप्टेंबर पासून कामाचं बघू. त्यावेळेला मात्र आपण आपल्या जागेचा उपयोग करायचा असेल तर आपण एक चांगल्या पद्धतीचा टेक्निक वापरू शकतो, ज्या टेक्निकला म्हणतात, मी हे सांगायचं विसरलो, मनोजनी चांगल्या त्या प्रश्नामुळे मला आठवण झाली. आपण हे करू शकतो, याला म्हणतात स्ट्रेंथ, विकनेस, एकच मिनिट स्पेलिंग चुकवलं मी, स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी आणि थ्रेट म्हणजे धोका. तर स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि धोका या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या स्वॉट अनालिसिस आपण आपलं स्वतःचं आणि आपल्या जो डोक्यात जी कल्पना आहे त्या कल्पनेचं स्वॉट अनालिसिस करणं अपेक्षित आहे. हे अनालिसिस म्हणजे काय फार अवघड नसतं, परंतु याच्यासाठी जर आपण एखाद्या तज्ञाची मदत घेतली किंवा जर आपण एखाद्या जो उद्योग करतोय अशा व्यक्तीची मदत घेतली तर मात्र त्याचा नक्की उपयोग होईल. की माझ्या स्वतःच्या स्ट्रेंथ काय आहेत आणि हा उद्योग जर का मी हा चालू केला तर ह्या उद्योगाच्या स्वतःच्या स्ट्रेंथ काय होणार आहेत, या गोष्टी मात्र आपण नक्की विचार करू शकतो. हे स्वॉट अनालिसिस मला वाटतंय मनोज, अशा व्यक्तींसाठी की ज्यांना आता विचार करायचा आहे स्वयंरोजगाराचा आणि मी रिकामाच आहे, जागाही आहे माझ्याकडे, तर मात्र अशा व्यक्तींसाठी हे स्वॉट अनालिसिस की मी जो उद्योग करणारे पोळी भाजी केंद्र असेल त्याच्यासाठी लागणारं काय भांडवल, अजून बाकी गोष्टी, माझ्या घरचे त्याला मदत करणार आहेत का मीच पोळ्या लाटणारे, या सगळ्यापासून आपल्याला विचार करावा लागेल. विकनेस काय, तर मी स्वतः विकनेस असू शकतो की मलाच सगळं करायचंय, तर हा विकनेस होणार आहे. कारण जर का सगळंच मला करायचंय, ऑर्डरही मला घ्यायची आहे, पोचवायची पण मलाच आहे, तर मात्र आपण फार पुढे त्याच्यात म्हणजे खोलात जाऊ शकू असं नाही, तो मोठा होऊ शकेल असं नाही. थँक्यू, थँक्यू नचिकेत. येस, धन्यवाद. अभिषेक, तुम्हाला मी अनम्यूट केलंय. अभिषेक बोलतोय. हो नमस्कार. ऐकू येते? हो येते. ऍक्च्युली आता सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये व्यवसाय सुरू करायचा असेल तर मग त्याच्यामध्ये आपल्याला सर्वे करावा लागेल का एक्झॅक्टली सध्या काय सेल होत आहे किंवा कुठे मदत लागू शकते किंवा काही महिने आपण थांबायचं. दुसरा मुद्दा असा की 2-3 महिने थांबून पुढच्या वर्षी जानेवारी मध्ये सुरू करण्याचा प्रयत्न करायचा
का त्याची यादी बनवायची का कसं, म्हणजे असा एकंदर विषय होता. याच्यातलं एक गोष्ट मी नक्की सांगेन, माझा स्वतःचा अनुभव मी सांगतो, की मी एवढं नक्की ठरवलेलं होतं की जर पहिल्या वर्षामध्ये जर का हे काही जे काही मी ठरवलंय बिझनेस करायचं ते सक्सेसफुल झालं नाही तर मी परत नोकरी करणार. हे सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे की आता मार्केटमध्ये काहीतरी एक गरज आहे आणि ती गरज मला भागवायची आहे, म्हणून मी टेम्पररी त्या गोष्टीकडे बघून जर उद्योग चालू करणार असेल तर तो उद्योग सुद्धा टेम्पररीच होणार आहे. जर का माझ्या स्वतःमध्ये असलेल्या काही स्किल्स असतील, काही गोष्टी असतील, काही चांगल्या चांगल्या गोष्टी असतील, त्या जर का प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला पहिलं काय करावं लागेल माहितीये का, की प्रॉब्लेम्स काय आहेत, लोकांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, हे नक्की सर्वेचा पार्ट असू शकतो, की लोकांना ओव्हरऑल भेडसावणाऱ्या समस्या काय आणि ह्या समस्यांचं जर का आपण निराकरण आपल्या स्वतःच्या असलेल्या स्किल्समुळे करू शकलो, म्हणजे आपल्याकडचं असलेलं अंगभूत कौशल्य वापरून जर का आपण हे प्रॉब्लेम सोडवू शकलो तर त्याचं कन्व्हर्जन हे स्वयंरोजगारात होणार आहे. पण जर का आपण समोरच्याचं किराणा मालाचं दुकान हे आता चालू ठेवायला परमिशन आहे म्हणून मी सुद्धा किराणा मालाचं दुकान थाटावं तर कदाचित आपल्याला त्याच्यामध्ये फार सक्सेस मिळेलच असं नक्की नाही. अर्थ लक्षात येतोय ना माझा काय सांगायचं ते, की प्रत्येक गोष्ट ही आपल्याला समोरच्याच्या सक्सेस वरनं जज करायची नाही. ठीक आहे. मंदारचा प्रश्न आहे, एकच मिनिट. फेसबुक वरनं आलेला प्रश्न आहे, फेसबुक वरती हे लाईव्ह चाललंय सेशन. श्रीनिवास मंचली प्रश्न विचारतात की आय एम अवेअर ऑफ माय विकनेसेस, मार्केटिंग, सेल्स अँड रिकव्हरी आर द विकनेसेस. Execution or operation is not at all a problem. That's his strong point. So, looking at my weaknesses and strong points, what should I do? मी काय करू, मला माझे विकनेसेस आणि स्ट्रॉंग पॉइंट्स हे दोन माहिती आहेत, दोन तर आता मी ह्याच्या पुढे काय करू असा प्रश्न आहे. हा सगळ्यांचा विकनेस असू शकतो, इव्हन माझा पण होता. मलाही माहिती नव्हतं सेल्स म्हणजे काय, मार्केटिंग म्हणजे काय, पण हे स्किल आहे. स्किलचा अर्थ हे तुमची ही कौशल्य जी विकसित होऊ शकतात, म्हणजे स्किल्स कॅन बी डेव्हलप. तर तुम्हाला मार्केटिंग म्हणजे काय हे माहितीच नसेल किंवा सेल्स म्हणजे काय हे माहितीच नसेल तर तुम्ही त्याचं एखादं ट्रेनिंग असेल, एखादा प्रोग्राम असेल, काही युट्यूब व्हिडिओ असतात. आता युट्यूबवर तर इतके फ्री व्हिडिओज आहेत की हे आपण पहिले शिकू शकतो. काही गोष्टी आपण तिथे जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो. एक अनुभव घेण्याचा विषय मी सांगतो आणि त्याच्यातनं जर आपल्याला काही क्लू मिळाले तर बघा. एक चांगला अनुभव असा आहे की तुम्ही स्वतः एखादी गोष्ट ही विकण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा संघ रचनेमध्ये आम्ही इयत्ता 2री, 3री, 4थी मध्ये, 5वी मध्ये भारत भारतीची पुस्तकं शिशु गटात असताना सुद्धा घरोघरी विकायला जायचो. 1 रुपयाला किंवा 1.5 रुपयाला ते पुस्तक असायचं. त्यावेळेला तिथे नकार घेण्याची पहिली सवय ही अंगी बांधली पाहिजे, हे आम्हाला आमच्या शिक्षकांनी सांगितलेलं असायचं. की आपल्याला कदाचित नकार मिळेल, तो स्मितहास्याने मिळेल किंवा लोक चरफडून नकार देतील, पण आपण पोचलो पाहिजे. आणि हा विषय सेल्स मध्ये येतो, हा विषय मार्केटिंग मध्ये सुद्धा येतो. सेल्स आणि मार्केटिंग ह्या दोन्ही गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत. सेल्स हे कॉस्ट फंक्शन आहे. सेल्स मध्ये आपल्याला कॉस्ट इन्कर करावी लागते, आपल्याला कॉस्ट द्यावी लागते. मार्केटिंग मध्ये, सेल्स मध्ये मात्र आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होत असतो. त्यामुळे आपण सेल्स आणि मार्केटिंग, कोणीतरी प्रश्नही विचारलाय मला वाटतं की सेल्स आणि मार्केटिंग मधला डिफरन्स हा, सेल्स हे कायम रेव्हेन्यू फंक्शन आहे आणि मार्केटिंग हे कायम कॉस्ट फंक्शन आहे. त्यामुळे आपण त्याच्या पद्धतीने विचार करावा. अनेक व्हिडिओ युट्यूबवर अवेलेबल आहेत, अनेक व्हिडिओ हे इव्हन कोर्सेरा सारखी वेबसाईट असेल, छोट्या छोट्या वेबसाईट, युडेमी सारख्या वेबसाईट असतील, अशा वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहेत. त्यामुळे ज्याला कोणाला असं वाटतं की माझी विकनेस ही मार्केटिंग आहे तर त्यांनी ते शिकावं, कारण ज्या अर्थी तो विकनेस आहे त्या अर्थी आपण त्याच्यात इम्प्रूव्ह करू शकतो. त्यामुळे आपण शिकण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. म्हणून एंटरप्रेनर जो आहे, जो कोणी स्वयंरोजगारात उद्योगात जाणार आहे,
ही और शी इज ऑलवेज सपोज टू बी अ लर्नर. कायम तुम्ही शिकत राहिलं पाहिजे, तरच तुम्ही उद्योग व्यवसायामध्ये टिकू शकणार आहात. जर का तुम्ही असं म्हणलात की मी सक्सेसफुल व्यवसाय झाला आता माझा आणि आता मला नवीन काही शिकण्याची गरज नाही, तर तुमचं नोकिया किंवा कोडॅक किंवा झेरॉक्स होणार आहे. त्यामुळे आपण त्या पद्धतीने नक्की विचार करावा की आपण शिकत राहिलं पाहिजे. एकच मिनिट. हा मंदार, परत मी अनम्यूट करतो. हा नाही, फेसबुक वरनं प्रश्न होता म्हणून तो झाला, उत्तर आलं त्याला. नाही, त्याला उत्तर आलं बरोबर. ओके. प्राची ताई, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे? मी अनम्यूट करतो तुम्हाला, एकच मिनिट. हा, मी अनम्यूट केलं तुम्हाला. हा नमस्कार, मी प्राची गोरे बोलतेय. मला ऍक्च्युली असं विचारायचं होतं की मला आता जसं तुम्ही आता सांगितलं की स्वॉट अनालिसिस करतो वगैरे, तर मी स्वतःही MBA असल्यामुळे मला स्वॉट अनालिसिस मी बऱ्याच वेळा करत आलेली आहे. तर मला विचारायचं की जर माझे स्ट्रेंथ्स हे माझ्या मार्केटिंग स्किल्स आणि ब्रँडिंग स्किल्स ही असतील, तर मी याच्यामध्ये कन्सल्टिंग म्हणून काय करू शकते किंवा मला त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या संधी असू शकतात? आता जसा फेसबुकवरचा प्रश्न होता की माझे सेल्स आणि मार्केटिंग हे माझे विकनेस आहेत, ज्या तुमच्या स्ट्रेंथ आहेत, तर तुम्ही अशा लोकांना नक्कीच काहीतरी सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता की तुमच्याकडे प्रोडक्ट असेल, तुमचं प्रोडक्ट विकायला आम्ही मदत करू किंवा तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये एस्टॅब्लिश व्हायला आम्ही मदत करू. तर त्यावेळेला ऑटोमॅटिक तुमचा एक कन्सल्टिंगचा स्वयंरोजगार किंवा एंटरप्रेन्योरशिप जर्नी ही नक्की चालू होणार आहे. पण याच्यासाठी सुद्धा आपण स्वतः काही गोष्टी करणं, म्हणजे सक्सेसफुली करणं, म्हणजे ज्याला आपण केस स्टडी म्हणतो, ह्या करणं आवश्यक आहे, ज्या कदाचित फुकट असतील. म्हणजे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की पहिल्या 5 जणांना मी फुकट कन्सल्टेशन देणार आहे की मी जे सांगते ते तुम्ही करून बघा आणि ह्याला मी मदत करीन ह्या प्रोडक्टला आणि याचे मी कुठलेही चार्जेस घेणार नाही. त्यांनी होईल असं की तुमची एक क्रेडिबिलिटी मार्केटमध्ये तयार होईल की ह्या 5 केस स्टडी आहेत माझ्याकडे आणि ह्या 5 जणांना मी मदत केली आणि त्यांचा सेल हा काय ₹100 होता, तो ₹9 झाला. आणि इथपर्यंत जी वाढ झाली ती मी या मार्केटिंग स्ट्रॅटेजी त्यांना शिकवल्या, सांगितल्या आणि त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने ग्रोथ मिळाली. ह्याच्यासाठी मात्र तुम्हाला कन्सल्टिंग, सुरुवातीचं कन्सल्टिंग हे फ्री ऑफ कॉस्ट करावं लागेल, याची पूर्ण तयारी ठेवायची. कारण तोपर्यंत तुमच्याकडे केस स्टडी तयार होणार नाहीत आणि जोपर्यंत केस स्टडी नाही तोपर्यंत समोरचा माणूस तुमच्यावर विश्वास ठेवून काम देईल अशी गोष्ट होईलच असं नाही. कदाचित म्हणजे मी उत्तर देऊ शकलोय का नाही माहिती नाही, तुम्हीच विचारू शकता प्रश्न अजून जर तुम्हाला उत्तर हवं असेल पुढे. तर अनम्यूट करतो मी हवं तर. हा, परत अनम्यूट केलंय मी तुम्हाला. नाही, पटलंय मला तुमचं. मला फक्त असं आहे की अजूनही माझ्या डोक्यात बऱ्याच गोष्टींबद्दल काही कन्फ्युजन्स आहेत की जर मी माझी स्वतःची कन्सल्टन्सी म्हणून सुरू करणार असेल तर मी कशा प्रकारचा, म्हणजे कुठल्या प्रकारचे जॉब्स मी हँडल करायला पाहिजेत, कुठल्या काय म्हणू बॅकग्राऊंड मधले, आणि हे मला अजून कळत नाही. कारण मी खूप HR आणि मार्केटिंग फील्ड मधनं आलेली आहे, मी नोकरी करत आलेली आतापर्यंत. आणि आता मला असं वाटतं की म्हणजे टिपिकल वुमन गॅप, म्हणजे वुमन करिअर गॅप असते तशी माझी आता गॅप झाली 1 वर्ष 2 वर्षाची, की मुलं आणि याच्यामुळे. तर आता मला जे सुरू करायचं ते मी नोकरी सुरू करू का एक बिझनेस सुरू करू, अशा दृष्टीने मी आता विचार करते. तर त्या याने म्हणून मी विचारते की जर मी कन्सल्टन्सी मध्ये जर जाणार असेल आणि स्वतःची सुरू करायची असेल तर मी कशा प्रकारे जाऊ शकते. म्हणून मला ह्या गोष्टीसाठी ना एक सगळ्यात चांगला उपाय म्हणजे तुम्हाला एक प्रोडक्ट निश, म्हणजे जनरल फिजिशियन समज ₹200 ₹300 व्हिजिटिंगचे घेत असतील, तर न्यूरो फिजिशियन किंवा न्यूरो सायंटिस्ट असेल किंवा न्यूरोलॉजिस्ट असेल, तो तुमचे सहज ₹3,000-3,500 तासाचे घेणार आहे किंवा एका व्हिजिटचे घेणार आहे. तर ह्याचा अर्थ एवढाच आहे, हे सांगण्यामागचं उद्दिष्ट एवढंच आहे की तुमचा स्वतःचा प्रोडक्ट निश हा तुम्ही डिजिटल मार्केटिंग मध्ये जाणार आहात, तुम्ही अख्खं टोटल मार्केटिंग म्हणून त्याच्यात बघणार आहात त्या गोष्टीकडे, का तुम्ही एंड टू एंड सोल्युशन देणार आहात. म्हणजे तुम्ही मला प्रोडक्ट द्या, मी तुमचं प्रोडक्ट एवढे मिनिमम ऑर्डर क्वांटिटी तुम्हाला घेऊनच देईल, असं करणार आहात. हे मात्र स्वतः करण्याचं, कारण
समोरचा माणूस तुम्हाला खूप गोष्टी सांगू शकतो, पण समोरचा माणूस हा तुम्हाला काय वाटतंय हे एक्सपिरियन्स नाही करू शकत. त्यामुळे तुमचं तुम्हाला प्रोडक्ट निश शोधून काढलं पाहिजे. त्यासाठी सुद्धा 1 to 1 कन्सल्टिंग, म्हणजे 1 to 1 बोलणं, किंवा तुम्हाला आता जसं काही लोकांकडे खाद्यपदार्थ बनवण्याचं स्किल असतं, पण ते विकण्याचं स्किल नसतं. तर तुम्ही 1 to 1 कन्सल्टिंग करून त्यांना काही आयडिया देऊ शकता. लगेच तुम्ही त्याच्यात पूर्ण कन्सल्टेशन मध्ये जायलाच पाहिजे असं नाही. आणि इनिशियली मी असं म्हणेन की माणसाची स्टेबिलिटी जी असते ती एक सर्टन अमाऊंट आपल्याला मिळत राहिली की आपल्याला एक मानसिक स्टेबिलिटी सुद्धा असते. तर आपण असाही विचार करू शकता की अर्धा वेळ मी जॉब करीन आणि अर्धा वेळ मी स्वतःच काहीतरी अशा पद्धतीचं कन्सल्टिंग करीन. त्या कंपनीशी बोलू ना, साहजिकच की मी पहिल्यांदा कन्सल्टिंग करणार आहे किंवा अर्ध्या वेळात कन्सल्टिंग करणार आहे आणि अर्ध्या वेळात मी तुम्हाला जॉब मध्ये मदत करण्यात जे तुमचं काम असेल ते, अशा पद्धतीने सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो. येस मंदार, मी अनम्यूट करतो, एकच मिनिट. हा मंदार, मी अनम्यूट केलंय तुला. प्राचीताईंचा जो प्रश्न आहे त्याच्याकरता एक उत्तर असं द्यायला आवडेल की कन्सल्टिंग मध्ये जाणं याच्याकरता एक्सपिरियन्स आणि थोडंसं एक्सपर्टीज या दोन गोष्टी आवश्यक असतात. आणि डेमॉन्स्ट्रेटेड एक्सपर्टीज हे खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीमध्ये किंवा कोणालाही हे आवश्यक असतं. म्हणजे तुमचं ट्रॅक रेकॉर्ड काय, तुम्ही काही इंडिव्हिज्युअल प्रश्न हँडल केलेत का, आणि कन्सल्टिंग मध्ये टेक होम किंवा टेक अवे किंवा डिलिव्हरेबल्स ही काय कशी डिफाईन करता येतील हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून असतं. त्यामुळे माझं रेकमेंडेशन असं राहील की एकदम कन्सल्टिंग करण्यापेक्षा तुम्ही जर काही हँड्स ऑन प्रोजेक्ट्स जर घेतलेत आधी तर त्याचा उपयोग होऊ शकतो. सेल्स आणि मार्केटिंग हा विकनेस असलेले खूप उद्योग आहेत, छोटे उद्योग आहेत, मोठे उद्योग आहेत किंवा स्वयंरोजगार विषयातले सुद्धा अनेक उद्योग हे सेल्स आणि मार्केटिंग हा विकनेस असलेले लोक आहेत, ज्याला ऍक्सेस टू मार्केट असं जे म्हणतात उद्योगामध्ये, की ऍक्सेस टू मार्केट जर असेल तर तुमचा व्यवसाय हा यशस्वी होण्याची शक्यता ही जास्ती असते आणि ती अनेक उद्योगांकडे नसते. ही आजची परिस्थिती आहे. त्यामुळे त्या स्पेसमध्ये तुम्ही जर काही काम करू शकला तर तो एक व्यवसाय होऊ शकतो. दुसरं, आजचा हा जो अतिशय नचिकेतनी अतिशय उत्कृष्ट माहिती आपल्याला दिली, आजच्या ह्याचा लेक्चरचा स्कोप हा म्हणजे स्वतःचा उद्योग किंवा स्वयंरोजगार याची इंट्रोडक्शन व्हावी एवढ्या पुरताच आजच्या याचा स्कोप मर्यादित आहे लेक्चरचा. याच्या पुढे आपण स्वयंरोजगार कसा चूज करायचा, तो परिपूर्ण कसा करायचा, त्याचं चित्र कसं बनवायचं, त्याच्यातली फंक्शन्स कशी डिफाईन करायची, किंवा उद्योगामध्ये कोणता उद्योग सिलेक्ट करायचा, कोणाकरता सिलेक्ट करायचा, की ज्याला मॅनेजमेंट लँग्वेज मध्ये मार्केट सेगमेंटेशन, टार्गेट मार्केटिंग, त्याच्यानंतर ऑपरेशनल रिव्ह्यू किंवा पीडीसीए सायकल किंवा व्हॅल्यू किंवा प्रॉफिट्स अशा ज्या कन्सेप्ट घेऊन, किंवा फायनान्स कसा रेज करायचा, बिझनेस प्लॅन कसा करायचा, या सगळ्या विषयांनी आपली ही जी पुढची सिरीज आहे याच्यामध्ये एक एक विषय आपण घेणार आहोत. नचिकेतचा आजचा विषय जो आहे तो स्वयंरोजगार, आणि अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी तो डिफाईन केला, त्याबद्दल नचिकेतचे धन्यवाद. बाकीचे प्रश्न विचारायला हरकत नाही, फारच चांगली माहिती दिली नचिकेत. आपण 1-2-3 मिनिटं आहेत आपल्याकडे. आपण असं करू शकतो, ही जी प्राचीताई झूम लिंक आहे, ही मीटिंग रूम जी आहे ही आपण कॉन्स्टंट ठेवू, आणि हाच मीटिंग आयडी, हाच मीटिंग पासवर्ड हा पुढे सुद्धा चालू शकतो. तर तुम्ही ते कॉपी पेस्ट करून ठेवू शकता तुमच्याकडे, आणि हाच मीटिंग आयडी पासवर्ड आपण वापरूया. अजून कोणालाही काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. फेसबुकवर असल्यामुळे हे सेशन आपल्याला परत बघायचं असेल, आपल्या मित्रांशी शेअर करायचं असेल, आपल्या घरच्यांबरोबर परत बघायचं असेल, तरी आपण लघु उद्योग भारती पुणे अशा फेसबुक पेजवर जाऊन हे रेकॉर्डिंग परत एकदा बघू शकतो. मनोज, मी अनम्यूट केलंय तुला. बहुतेक प्रश्न तसे नाही आहेत कोणाचे, आणि माझा विषय बोलून झालेला आहे. करेक्ट. तर मग आपण क्लोजिंग सेशनला सुरुवात करूया. खूप चांगलं सेशन झालं नचिकेत.
जवळजवळ 40 लोक या कार्यक्रमाला उपस्थित होती. बहुतांशी सगळे रिपीट होतील पुढच्या कार्यक्रमाला अशी आशा करूया. कारण हे जे आपण मुद्दाम विषय तुकड्या तुकड्यात घेण्याचं कारण असं आहे की लोकांना विचार करायलाही वेळ मिळावा आणि दर शनिवारी ते काही ना काहीतरी मागच्या लेक्चर मधनं शिकून थोडासा अभ्यास करून पुढच्या लेक्चरला येतील, जेणेकरून ते हँड होल्डिंग केल्यासारखं पुढच्या 10 ते 12 सेशन मध्ये त्यांच्या सर्व आयडियाज किंवा त्यांना जर स्वयंरोजगार करायचा असेल तर नक्की आपल्याला काय करावं लागेल हा सगळा एक क्लिअर कॅनव्हास त्यांच्या समोर तयार होईल अशी माझी आशा आहे. आणि त्याच्यात तुझं हे आजचं लेक्चर खूपच सुंदर झालं असं मी म्हणेन. आणि सर्व लोकांचेही थँक्स म्हणतो सर्वांना की तेही जॉईन झाले. सर्वांना अशा या वेब सिरीजचा आपला चांगला उपयोग होईल अशी मला खात्री वाटते. एवढं बोलून मला तुला काही बोलायचं असेल तर. हो, आता काही जण प्रश्न, अजून एक प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे हार्दिकजींचा. एक मिनिट. ओके. हा, तुम्हाला मी अनम्यूट केलंय. हा, तर प्रश्न असा आहे की मी आता म्हणजे जॉब पण करतोय, बिझनेस पण करतोय मागच्या म्हणजे 2-3 वर्षांनी पासून, आणि थोडस सेटल पण आहे ऑलमोस्ट थोडस. मग आता डायव्हर्सिफिकेशन वर म्हणजे माझा प्रश्न आहे की मला समजा आता पुढच्या लेवलवर जायचं असेल तर म्हणजे आता याच्यामध्ये 2 व्ह्यू असतात जनरली मार्केटमध्ये. एक तर की तुम्ही जे याच्यामध्ये आहे सेक्टरमध्ये तिथेच काहीतरी सिमिलर प्रोडक्ट्स तुम्ही हे करू शकतात, आणि दुसरं की टोटली लाईन चेंज करून अजून एक्स्ट्रा एक व्हर्टिकल तुम्ही ऍड करू शकता. तर तुमच्या एक्सपर्टीज म्हणजे काय असतं की डायव्हर्सिफिकेशन करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, की कसं म्हणजे जनरली? तुमचा आत्ताचा जर बिझनेस डाऊनफॉलला जाणार असेल किंवा काहीतरी प्रोडक्टची डिमांडच संपली असेल तरच तुम्ही डायव्हर्सिफाय करा, म्हणजे हे बंद करून ते चालू करा असा त्याचा अर्थ मी घेईन. नाहीतर जे चाललंय ते चालू ठेवून तुम्ही एखादा R&D, जो मी विषय मांडला होता, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, हा करणं प्रत्येकाने आवश्यक आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी R&D करावी लागते, नवीन प्रोडक्ट आणावे लागतात आणि त्याचे प्रयोग करावे लागतात. म्हणजे ते प्रोडक्ट कदाचित सक्सेसफुल होतीलच असंही नाही, पण प्रयोगाशिवाय तुम्हाला कळणार पण नाही की मार्केटमध्ये काय हवंय. आत्ताचं तुमचं प्रोडक्ट काय आहे, आता तुम्ही काय करता नक्की? आता माझ्या होलसेलचा आहे, फ्रेम ऑप्टिकल बिझनेस आहे, फ्रेमच्या चष्म्याची. फ्रेमचा, पण ते तर एव्हर लास्टिंग बिझनेस आहे, लोकांचे चष्मे तुटणार असेल. हा, तर म्हणून आता विचार असा आहे की म्हणजे त्याच्यामध्ये आता समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे फ्रेमचा आहे, तर दुसरा ऑप्शन आहे की ग्लासचे आहे, एक दुसरा ऑप्शन आहे, आणि नंतर वेगळाच कुठला प्रोडक्ट अजून एक सेकंड व्हर्टिकल. म्हणजे तर त्याच्यामध्ये अजून कन्फ्युजन आहे की ऍक्च्युअली काय करायला पाहिजे म्हणजे. पण हे कन्फ्युजन जे आहे, हे कन्फ्युजन तुमच्यासाठी चांगलं पण आहे, कारण त्या जोपर्यंत तुम्ही निर्णयाला येत नाही तोपर्यंत तुम्हाला पण असं रेस्टलेस वाटणार आहे की आता मी काय करू, आता मी काय करू. त्यामुळे कदाचित तो एक चांगला हे असू शकतो. मंदार, मला वाटते मंदारला काही बोलायचं. एकच मिनिट. हार्दिकजी, माझ्या मते बिझनेस ग्रोथ आणि एक्सपान्शन या विषयावर पण आपण एक सेशन घेणार आहोत पुढे, आणि त्यावेळी जास्त डिटेलमध्ये याचा अनालिसिस आणि विचार मांडला जाईल असं मला वाटतं. ओव्हर टू मंदार. ओके. हार्दिकजी, तुमचा आता प्रश्न जो बेसिकली आहे तो मला डायव्हर्सिफिकेशन पेक्षा बिझनेस एक्सटेन्शनचा वाटतो. कारण तुम्ही जो विचार करताय की आता फ्रेम्स विकता होलसेलमध्ये, त्याच्याबरोबर काचा विकाव्यात किंवा आणखीन काही अलाइड प्रॉडक्ट्स इन सेम मार्केट, असं जेव्हा तुम्हाला करायचं आहे, दॅट इज टिपिकली कॉल्ड बिझनेस एक्सटेन्शन, नॉट डायव्हर्सिफिकेशन. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे तुम्ही आता ऑप्टिकल मार्केटमध्ये आहात, फ्रेम्स विकताय, चष्मे विकताय, आणखीन काही व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिसेस देताय, आणि त्याच्यानंतर तुम्ही एकदम कुक्कुट पालन सुरुवात केली तर त्याला डायव्हर्सिफिकेशन म्हणता येऊ शकेल. पण तुम्ही अलाइड बिझनेसमध्ये किंवा सेम मार्केट करता लागणाऱ्या उत्पादनांच्या सेलमध्ये जर तुम्ही जात असाल तर इट इज कॉल्ड बिझनेस एक्सटेन्शन, नॉट डायव्हर्सिफिकेशन. त्यामुळे नचिकेत जसं म्हणला की आधीचा बिझनेस जर तुमचा डाऊनफॉलला लागला असेल किंवा स्टॅग्नेट झाला असेल किंवा ग्रोथ पुरेशी येत नाहीये आणि तुमच्याकडे आणखीन व्यवसाय करण्याची बँडविड्थ आहे, वेगळं काही करण्याची बँडविड्थ आहे, तर डायव्हर्सिफिकेशनचा विचार करायला हरकत नाही. पण डायव्हर्सिफिकेशन करायचं का मार्केट एक्सपान्शन करायचं किंवा बिझनेस एक्सटेन्शन करायचं, हा सर्वस्वी तुमच्या आयडिओलॉजीचा किंवा तुमच्या विचारांचा प्रश्न आहे. त्याला हे चूक आणि हे बरोबर असं काही उत्तर देता येऊ शकत नाही. तुम्ही विचार कसा करता ह्याच्यावरती योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवू शकेल. धन्यवाद सर्वांना. आणि मी हे आता सेशन क्लोजिंग करायचे नक्की
नक्की विचारात आहे, कारण आता प्रश्नही संपलेले आहेत. आणि मला वाटतं मनोज, मंदार सगळेच जण इथे आहेत, आमचे लघुउद्योग भारतीचे सगळे मित्र सुद्धा आहेत आणि आपण सगळे मोठ्या संख्येने आलायत. मला माहिती आहे की हा विषय अतिशय म्हणजे काय अल्प नाही, शून्य दरात आपण हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचवतोय आत्मनिर्भरतेकडे जाण्यासाठी. आणि अनुभव कथन असाच विषय, अनुभवातनच हे सगळं सांगितलं जातंय, तर याची व्हॅल्यू ही खूप जास्त आहे. त्यामुळे मी सगळ्यांना नक्की विनंती करेन की हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आपण मुद्दाम फेसबुक लाईव्ह करतोय कारण तो शेअर करता येईल. आपण सगळे फेसबुकवर असतो आणि फेसबुक लाईव्ह केल्यामुळे तो शेअर करता येईल, लोकांना एकत्र बसून बघता येईल, अशा पद्धतीनेच आपण करण्याचा प्रयत्न करतोय. सो नक्की आपण हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचवावा, परत परत पोहोचवावा. दर शनिवारी 4:30 ते 5:30 हा वेळ आपण राखीव ठेवावा आणि हे लर्निंग आहे असं समजावं, कारण आपलं एंटरप्रेन्योरशिप जर्नी ही संपते ज्या क्षणी आपलं लर्निंग संपतं. आपण ज्या क्षणी शिकायचं थांबतो त्या क्षणी आपण उद्योजक म्हणून पुढे डेव्हलप होण्याचं सुद्धा थांबतो. त्यामुळे आपण दर शनिवारी 4:30 ते 5:30 हे शिकत राहिलं पाहिजे, नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. कदाचित त्या रिलेव्हंट असतील, कदाचित नसतील, पण आपली शिकण्याची वृत्ती मात्र कायम जागृत राहिली पाहिजे. त्यासाठी आपण दर शनिवारी 4:30 ते 5:30 लघुउद्योग भारतीच्या फेसबुक पेजवर किंवा झूम मीटिंग मध्ये असं आपण नक्की येण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद सर्वांना मला ऐकून घेतल्याबद्दल. आणि स्क्रीन शेअर मी करत होतो. याची समरी एक विचारली होती मी, एक अर्ध्या मिनिटात फक्त 30 सेकंदात समरी सांगतो. स्वयंरोजगाराचा अर्थ आपण बघितला. स्वयंरोजगार म्हणजे काय, रोजगार याचा अर्थ आपण बघितला की आपण वेळ देतो, वेळ ट्रेड करतो आणि त्याच्या बदल्यात आपल्याला पैसे हा मोबदला मिळतो. आपण ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बघितलं, फ्रंट एंड आणि बॅक एंड फंक्शन्स आणि मॅनेजमेंट ऍज अ फंक्शन, 7th फंक्शन. कन्सल्टिंग, वेगवेगळ्या सर्व्हिसेस आपण अंडरस्टँड केल्या की काय आपण स्वयंरोजगार म्हणून करू शकतो साधारण टाईप. आपण काय आउटसोर्स करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, याचा आपण योग्य वेळेला डिसिजन घेतला पाहिजे, हे सुद्धा आपण थोड्या पद्धतीने बघितलं. व्हाय म्हणजे आपण हे का करतोय हे आपल्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे क्लिअर पाहिजे, त्याशिवाय आपला उद्योग हा सस्टेनेबल होणार नाही. स्वॉट अनालिसिस आपण केलं पाहिजे उद्योगामध्ये शिरायच्या आधी. आणि असलेल्या प्रॉब्लेमला जर आपल्या स्किलनी आपण सोल्युशन देऊ शकलो तर तो स्वयंरोजगारामध्ये रूपांतरित होणार आहे, हे नक्की आहे. आणि या पद्धतीनेच आपण प्रोडक्ट निश शोधून काढणं एखादी गोष्टीचे आणि लर्निंग म्हणजे आपण शिकत राहणं हे मला वाटतं सगळ्यात जास्त आवश्यक आहे. येस, धन्यवाद सर्वांना. येस, मंदार जसं सांगतो जसं की तुमचे फीडबॅक म्हणजे तुमचे सजेशन, फीडबॅक हे अतिशय आवश्यक आहेत आणि ते मिळाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. तर सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण फीडबॅक द्यावेत. आपण दर शनिवारी 4:30 ते 5:30 या सेशनला जॉईन व्हावं आणि पुढच्या वेळचं सेशन हे काय आहे ते आपल्याला सांगितलं जाईल. धन्यवाद. मी अनम्यूट करतो सगळ्यांना. ज्यांना कोणाला काही बोलायचं असेल, चिटचॅट करायचं असेल ते करू शकतात किंवा आपण 1-2 मिनिटांमध्ये मीटिंग संपवून टाकूया. आपण स्वतःला अनम्यूट करून आता बोलू शकता. स्क्रीन शेअर ऑफ करतोस का? हो, करतो.